मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शपथ रेशीम बागेची, एकनाथ शिंदेंना शपथ दिघेंची, धुळ्यात सापडलेली काळ्या समितीची खोकी कोणाची? काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकरांचं नाव न घेता उपहासात्मक टीका करणारी कविता. धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेल्या 2.25 कोटी रुपयांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या SIT समितीचं काय झालं? गोरंट्याल यांचा सवाल. धुळ्यातील सापडलेले घबाड प्रकरणात मुख्य आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मी कोर्टात जाणार, गोरंट्याल यांचा राज्य सरकारला इशारा. राज्य सरकारने नेमलेल्या SIT चौकशी समितीत प्रवीण गेडाम यांना नियुक्त करा. या समितीसाठी अधिकारी कोण नेमले ते सांगा. अधिवेशनात धुळ्यात सापडलेल्या घबाडाचा प्रश्न उचलून धरायला सांगणार गोरंट्याल. जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक असलेल्या कैलास गोरंट्याल यांनी धुळ्यातील अंदाज समितीच्या दौऱ्यावेळी सापडलेल्या घबाडावरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय. राज्य सरकारने केलेल्या SIT चौकशी समितीचं काय झालं, असा सवाल उपस्थित करत या समितीत कोण अधिकारी नेमले, असा सवाल गोरंट्याल यांनी केलाय. सरकार धुळ्यातील घबाड प्रकरणात मुख्य आरोपीला पाठीशी घालत असून या चौकशी समितीत प्रवीण गेडाम यांना नियुक्त करा, अशी मागणी गोरंट्याल यांनी केली. घबाडाबरोबरच वेगवेगळ्या योजनांच्या 3000 फाईल आढळून आल्याचा आरोप देखील गोरंट्याल यांनी केलाय. धुळ्यातील सापडलेल्या घबाडाच्या चौकशीसाठी कोर्टात जाणार असल्याचा इशाराही गोरंट्याल यांनी राज्य सरकारला दिला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शपथ रेशीम बागेची, एकनाथ शिंदेंना शपथ दिघेंची, धुळ्यात सापडलेली काळ्या समितीची खोकी कुणाची, अशी प्रश्नात्मक कविता करत गोरंट्याल यांनी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांचं नाव न घेता टीका केली. धुळ्यात सापडली खोके, ये खोके कोणाची? धुळ्यात सापडली खोके, ये खोके कोणाची? अध्यक्ष दाढीवाला, तोंड त्याचा काला, कमिटी काली रे. या हरे हरे रे नोट कोणाचे? खरं तुम्ही सांगा एकनाथ दादा, शपथ तुम्हाला दिघेंची. ये खोके कोणाची? ये खोके कोणाची? खरं तुम्ही सांगा देवेंद्र दादा, शपथ तुम्हाला रेशीम बागाची. ये खोके कोणाची? अरे धुळ्यात सापडले खोके, ये खोके कोणाची? धुळ्यात सापडली खोके, ये खोके कोणाची?